गणेश उत्सव को लेकर गोंदिया जिले में उत्साह का माहौल है। मूर्तिकार अब मूर्तियों को अंतिम रूप देने में जुट गए हैं। गोंदिया जिले में गणेश उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। सार्वजनिक गणेश उत्सव के लिए विशाल मूर्तियां तैयार की गई, वहीं घरों में विराजमान होने वाले गणपति की छोटी मूर्तियां भी बन गई हैं। मूर्तिकारों ने इस बार खास तौर पर मिट्टी और घास से इको फ्रेंडली मूर्तियां तैयार की। इसमें कहीं भी प्लास्टर ऑफ पेरिस का इस्तेमाल नहीं किया गया है। इस वर्ष कई जगहों पर अलग अलग थीम पर गणपति बाप्पा की प्रतिमाएं सजाई जाएंगी। फिलहाल जिले के मूर्तिकार मूर्तियों को अंतिम रूप देने में व्यस्त हैं। माझं नाव रोहित जांगडे आणि मी गोंदिया शहरात आहे आणि हे माझे सहपाठी कलाकार आहेत नितीन व्यास सर। आम्ही सोबतच या वर्कशॉपमध्ये काम करीत असतो आणि मागील 6 वर्षापासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे। आम्ही हॉबी आर्टिस्ट आहे आणि आमचा आर्ट इन्स्टिट्यूट आहे। मूर्तिकार म्हणजे आम्ही प्रॉपर मूर्तिकार नाही आहे, तर मूर्तिकला हे आमचं म्हणजे एक आवड होती। त्या आवडनुसार आम्ही याला म्हणजे व्यवसायामध्ये कन्वर्ट केलेलं आहे। सहसा आमच्याकडे 5 फुटापासून तर 12 फूट 15 फूट 17 फुटापर्यंत यावर्षी मूर्त्यांची रिक्वायरमेंट आलेली आहे। तर आम्ही यावर्षी 17 फूट म्हणजे तिरोडाचा राजा आणि आपला गोंदियाचा राजा आम्ही हा तयार केलेला आहे। सहसा कसं होते की जसे जसे दिवस समोर येतात आपल्याला पुष्कळ साऱ्या वस्तूंचा सामना करावा लागतो। काही डिसएडवांटेज असतात, काही पुष्कळ साऱ्या गोष्टी असतात। तसं तर कोविड नंतर महागाई आणि ह्या सगळ्या गोष्टींचा दर प्रत्येक वस्तूमध्ये वाढलेले आहेत। तर आम्हाला कलाकारांना मटेरियल, साहित्य ह्या सगळ्या वस्तू म्हणजे एक कमीत कमी दरामध्ये भेटाव्या यासाठी आम्ही प्रयास करीत असतो, पण महागाईमुळे आम्हाला पुष्कळ साऱ्या वस्तूचा त्रास जातो। तर अशा प्रकारचं काही आता सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम्हाला आमच्या कामानुसार जे आमचं काम आहे त्यानुसार आम्हाला दर भेटतात। गणपती आपल्याकडे इको फ्रेंडली पद्धतीने तयार होतो। सर्वात आधी आम्ही तनसचा एक आर्मेचर रेडी करतो आणि नॅचरल क्लेचा वापर करून संपूर्ण बॉडी करतो आणि कोणत्याही प्रकारचा POP किंवा असं पर्यावरणाला हानी न होणारा पदार्थ आम्ही गणपतीला यूज करतो आणि कलर्स वगैरे सगळे तुम्ही बघत असाल तर सगळं नॅचरली आम्ही गणपतीला सुंदर सुबक आकार देण्याचं काम करीत असतो। देखिए हमारे यहाँ 6 फीट से 16 फीट 17 फीट तक की मूर्तियाँ बन रही है इस बार। पहले हम लोग छोटी मूर्ति बनाते थे, अभी हमने धीरे धीरे मतलब हर वर्ष के अनुसार बड़ी बड़ी मूर्ति बनाते जा रहे हैं। पद्धति तो ऐसा है कि इको फ्रेंडली तरीका ही है। तनस, मट्टी, भूसा ये सब मिला के ही हमारी इको फ्रेंडली तरीके से मूर्ति बनाई जाती है। रेट बढ़ने की वजह से रंगों के और मिट्टी के उसमें मूर्तियों के ऊपर भी फर्क पड़ा गया। देखिए फ़र्क तो पड़ता है कि हमको भी रेट बढ़ाने पड़ते हैं मूर्ति के, तो वो फिर मंडल को भी बियर करना पड़ता है, तो उस हिसाब से पर हमें अपना मोल मिल जाता है।